श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्रीसरस्वत्यै नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय। श्रीगुरुभ्यो नमः। श्रीगुरुदेवदत्तात्रेयाय नमः। सर्वत्र भेटो मज साधु संत, ज्यांचे मनी वास करीत दत्त। सेवा तयांची मजला घडू दे, मच्चित्त श्रीपादपदी रमू दे। श्रीमद्भागवत महापुराणे पंचमस्कंधे अथैकविंशोऽध्यायः। सूर्याचा रथ आणि त्याच्या गतीचे वर्णन। श्री शुकाचार्य म्हणतात, परिमाण आणि लक्षणांसहित या भूमंडलाचा एकूण विस्तार एवढाच सांगितला आहे। याच्याच आधाराने विद्वान लोक द्युलोकाचेही परिमाण सांगतात। जसे द्विदल धान्याच्या दोन दलांपैकी एकाचे स्वरूप जाणल्याने दुसऱ्याचे सुद्धा जाणता येते, त्याचप्रमाणे भूलोकाच्या परिमाणानेच द्युलोकाचे सुद्धा परिमाण जाणून घेतले पाहिजे। या दोन्हींच्या मध्ये अंतरिक्ष लोक आहे, हे या दोघांचे संधिस्थान आहे। याच्या मध्यभागी असणाऱ्या ग्रह आणि नक्षत्रांचा अधिपती भगवान सूर्य आपली उष्णता आणि प्रकाश यांनी तिन्ही लोकांना तापवित आणि प्रकाशित करीत असतो। तो उत्तरायण, दक्षिणायन आणि वैशुवत नावाच्या अनुक्रमे मंद, जलद आणि समान गतीने समयानुसार मकर इत्यादी राशींमध्ये वरखाली आणि समान स्थानात राहून दिवस रात्रींना मोठे, लहान किंवा समान करतो। जेव्हा सूर्य मेष किंवा तूळ राशीमध्ये असतो तेव्हा दिवस रात्री समान होतात। जेव्हा वृषभ इत्यादी 5 राशीत असतो तेव्हा दरमहा रात्र एक घटका कमी होत जाते आणि त्याच हिशेबाने दिवस मोठा होतो। जेव्हा वृश्चिक इत्यादी 5 राशीमध्ये असतो तेव्हा दिवस आणि रात्र यामध्ये यांच्या विरुद्ध परिवर्तन होते। अशा प्रकारे दक्षिणायन सुरू होईपर्यंत दिवस मोठा होत जातो आणि उत्तरायण सुरू होईपर्यंत रात्र मोठी होत जाते। अशा रीतीने पंडित मानसोत्तर पर्वताभोवतीचा सूर्याच्या प्रदक्षिणेचा मार्ग 9,51,00,000 योजने इतका सांगतात। त्या पर्वतावर मेरूच्या पूर्वेकडे इंद्राची देवधानी, दक्षिणेला यमराजाची संयमनी, पश्चिमेला वरुणाची निमलोचनी आणि उत्तरेला चंद्राची विभावरी नावाची नगरी आहे। या नगरींमध्ये मेरूच्या चारी बाजूंना वेळोवेळी सूर्योदय, मध्यान्ह, सायंकाळ आणि मध्यरात्री होत राहतात। याच्याचमुळे सर्व जीव काम सुरू करतात किंवा थांबवतात। जे लोक सुमेरूवर राहतात त्यांच्या माथ्यावर नेहमी सूर्य असतो। तो आपल्या गतीने अश्विनी इत्यादी नक्षत्रांमध्ये जात असता जरी मेरूला डाव्या बाजूला ठेवून जात असला तरी सर्व ज्योतिर्मंडल फिरविणाऱ्या व नेहमी उजव्या बाजूने वाहणाऱ्या प्रवह नावाच्या वायूने फिरविल्यामुळे तो त्याला उजवीकडे ठेवून चालतो असे वाटते। ज्या भागात सूर्याचा उदय होतो त्याच्याबरोबर दुसऱ्या बाजूच्या भागात त्याचा अस्त होताना दिसतो आणि जेथे तो लोकांना तापवून घामेघूम करतो त्याच्याबरोबर विरुद्ध बाजूला मध्यरात्र असल्यामुळे तो लोकांना झोपवितो। ज्या लोकांना माध्यान्हाच्या वेळी तो स्पष्ट दिसतो त्यांनाच तो विरुद्ध दिशेला गेल्यावर दिसत नाही। सूर्य जेव्हा इंद्रपुरीहून यमराजपुरीकडे जातो तेव्हा 15 घटकात तो 2.25 कोटी आणि 12.5 लाख योजनांपेक्षा थोडे अधिक 25,000 योजने चालतो। नंतर याच क्रमाने तो वरुण आणि चंद्र यांच्या पुरींना ओलांडून पुन्हा इंद्रपुरीमध्ये पोचतो। याचप्रमाणे चंद्र इत्यादी अन्य ग्रहसुद्धा ज्योतिष चक्रामधील अन्य नक्षत्रांसह उदय आणि अस्त पावतात। भगवान सूर्याचा वेदमय रथ याप्रमाणे एका मुहूर्तात 34,08,000 योजने या हिशोबाने या 4 पुरींमध्ये फिरत राहतो। याचे संवत्सर नावाचे एक चक्र आहे, त्याला महिनेरूपी 12 आरे आहे, ऋतुरूप 6 चाकाचे घेर आहेत, 4 महिनेरूपी 3 गड्डे आहेत। या रथाच्या दुरीचे एक टोक मेरू पर्वताच्या शिखरावर आहे आणि दुसरे मानसोत्तर पर्वतावर। याला लावलेले एक चाक घाण्याच्या चाकाप्रमाणे फिरत राहून मानसोत्तर पर्वतावर फेऱ्या घालते। या धुरीला जिचा मूळ भाग जोडला आहे अशी आणखी एक धुरी आहे, तिची लांबी मूळ धुरीच्या 1/4 आहे।
तिच्यावरचा भाग तेल घाण्याच्या धुरीप्रमाणे ध्रुवलोकाला लागलेला आहे. या रथातील बैठक 36 लाख योजने लांब आणि 9 लाख योजने रुंद आहे. त्याचे जूसुद्धा 36 लाख योजनेच लांब आहे. त्याला अरुण नावाच्या सारथ्याने गायत्री इत्यादी छंदांची नावे असलेली 7 घोडे जुंपलेले आहेत. तेच या रथावर बसलेल्या भगवान सूर्याला घेऊन जातात. सूर्यापुढे त्याच्याचकडे तोंड करून बसलेला अरुण त्याचा सारथी आहे. भगवान सूर्यासमोर अंगठ्याच्या पेरा एवढ्या आकाराचे वालखिल्य नावाचे 60,000 ऋषी स्वस्ती वाचनासारखे नियुक्त केले आहे. ते त्याची स्तुती करतात. यांच्याखेरीज ऋषी, गंधर्व, अप्सरा, नाग, यक्ष, राक्षस आणि देव असे जे सर्व मिळून 14 आहेत, परंतु जोडीने राहिल्या कारणाने 7 समजले जातात, ते प्रत्येक महिन्यात निरनिराळी नावे धारण करून आपल्या वेगवेगळ्या कर्मांनी प्रत्येक महिन्यात निरनिराळी नावे धारण करणाऱ्या आत्मस्वरूप भगवान सूर्याची दोघे मिळून उपासना करतात. अशा प्रकारे भगवान सूर्य भूमंडलाच्या 9,51,00,000 योजने लांब विस्तारातील अंतर प्रत्येक क्षणात 2002 योजने याप्रमाणे पार करतो. अध्याय 21 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिताया पंचमस्कंदे ज्योतिश्चक्र सूर्यरथ मंडल वर्णनम नामैकविंशोऽध्यायः. यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोऽस्तुते. मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे. भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो. नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तं नमामि हरिं परम्. हृदयान्तरी वसेतु श्रीगुरुमाऊली वरदहस्तधर मम श्री. तव प्रेमलाभो जन्मजन्मान्तरी उद्धारावे चैतन्यघन सद्गुरु श्रीहरिराया. श्री सद्गुरु चरणारविन्दार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.